करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा। करमाळा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आता येत्या 21 तारखेला जाहीर होणार असल्याने नगरपरिषदेचा बहुप्रतीक्षित निकाल नेमका काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मतदानानंतर आता निकालाची तारीख जवळ आल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता देखील दिसून येत आहे। नगराध्यक्ष पदासाठी झालेली येथील पंचरंगी लढत आणि 20 जागांसाठी असलेल्या नगरसेवक पदासाठी 71 उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीतून बाहेर येणार असल्याने संपूर्ण करमाळा शहरात तसेच तालुक्यात या निकालाचा उत्साह आणि चिंता असे संमिश्र वातावरण दिसून येत आहे। या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि करमाळा शहर विकास आघाडी यांच्यात मुख्य चुरस पाहायला मिळाली। सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार यावर सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत फक्त तर्क-वितर्क लढवले जात आहेत। 5 उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढत झाली असल्याने मतांचे विभाजन कोणाला तारणार आणि कोणाला मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। नगरसेवक पदासाठी 10 प्रभागातील 20 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात आहेत। प्रत्येक प्रभागातील गणिते वेगळी असल्याने निकालाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे। निवडणूक संपल्यापासूनच कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या विजयाचे दावे करत आहेत, मात्र जसजशी 21 तारीख जवळ येत आहे तसतशी ही खात्री चिंतेत बदलताना दिसत आहे। निकालाचा नेमका अंदाज येत नसल्याने उमेदवार आणि त्यांचे कट्टर समर्थक सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। करमाळा शहरातील प्रमुख चौक, नाके आणि सार्वजनिक ठिकाणी फक्त निकालाची चर्चा सध्या सुरू आहे। कोणत्या प्रभागात कोण आघाडी घेणार आणि नगराध्यक्ष कोण होणार या प्रश्नांनी सर्वसामान्यांनाही ग्रासले आहे। एकमेकांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून अंदाज विचारला जातोय, परंतु निकाल अत्यंत अटीतटीचा असल्याने कोणीही ठामपणे सांगण्यास तयार नाही। त्यामुळेच आता सर्वांचे डोळे हे 21 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेत। करमाळ्याचा नवा कारभारी कोण होणार याचा फैसला त्यावेळी होणार असून त्याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे।